वाहतूक नियमांचे पालन, रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित प्रवासाबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पनवेल शहरात वाहतूक पोलिसांकडून विशेष उपक्रम राबवण्यात आला। शाळा दत्तक उपक्रमांतर्गत शिवशंभू सिग्नल नाका येथे शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले। माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक नवी मुंबई तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी विद्यार्थ्यांना रस्त्यावरून सुरक्षितपणे प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी, सिग्नलचे पालन कसे करावे, पादचारी मार्गाचा वापर कसा करावा, वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन का करणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। केवळ वर्गांमध्ये वाहतूक नियमांची माहिती देण्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सिग्नलवर नेऊन वाहतूक नियमांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले। सिग्नल, वाहतुकीची स्थिती, वाहनांना थांबवण्याचे व पुढे जाण्याचे संकेत, पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी तसेच वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या नियमांची पद्धत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावून सांगण्यात आली। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीची सवय निर्माण झाल्यास भविष्यात जबाबदार वाहन चालक आणि जागरूक नागरिक घडवण्यास मदत होईल। हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता। या जनजागृती उपक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। तसेच उपस्थित नागरिकांनाही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीट मार्शल क्रमांक 1 चे पोलीस हवालदार अमीर मुलानी आणि पोलीस शिपाई सुरेश जोंजाळ यांनी विशेष सहभाग घेतला। त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले। शाळा दत्तक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण करण्यासोबतच नागरिकांमध्येही रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।